तुकोबांचा एक अभंग आहे आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष जावं? सावरकरांचं. हिंदुत्वाचा शेवट तुकोबांच्या अभंगाने होतो. काय तुकोबा म्हणाले? अमुचा स्वदेश भुवनत्रया माझी वास. सगळं विश्व हेच आमचं स्वदेश आहे. लोक अशा पद्धतीने मांडणी करतायत ना की बौद्ध, जैन आणि हिंदू हे जणू एकमेकांचे 24 तास शत्रू होते. हे असं नाही आहे. आज हे एकाच परिवेशातून निर्माण झालेले दोन धर्म, एक यहुद्यांचा आणि दुसरा मुसलमानांचा, गाजापट्टीत काय चाललेलं आहे तुम्ही कल्पना करू शकाल? भारतामध्ये असं होईल म्हणून? नाही होणार. कायम कुठली ना कुठली तेढ, कधी जातीची, कधी धर्माची, कधी भाषेची, कधी पंथाची. महाराष्ट्र याच्या पुढे जाऊ शकणार नाही. राजकीय पक्षांची दुकानं असतात, धर्मगुरूंची दुकानं असतात. ती चालण्यासाठी त्यांना हे अशा प्रकारचे झगडे, संघर्ष कायम ठेवावे लागतात. तीच गोष्ट जातीची आहे. उत्तरेतील लोक दक्षिणेची भाषा शिकायला तयार होतील का? होत नाहीत ना. म्हणजे फुकट चेंगराची महाराष्ट्राची होती ना. महाराष्ट्राचा कधी कधी आयडेंटिटी क्रायसिस होतो की आपण नेमके दक्षिणेतले म्हणायचे की उत्तरेतले म्हणायचे. यांच्या हिंदुत्ववादाला शव देण्यासाठी म्हणून तो त्यांचा तितका टोकाचा करायला जातील ना, सेक्युलरिझम म्हणजे कोट अन कोट, तर ते त्यांच्या अंगलट येईल. मग त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण बहुसंख्य लोकांच्या याचा आदर केला पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळे काँग्रेसवाले एका स्वरात बोलतात की आमचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. मान्य आहे ना, म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांनी जे दिलं महाराष्ट्राला, भारताला, जगाला, ते नाकारायचं काहीच कारण नाही. पण मग गांधी, नेहरू कुठे गेले? हा आपल्या महाराष्ट्राचा बेस तर लक्षात आला. सहिष्णू विस्तारवाद म्हणा, देशाचा विचार म्हणा, जागतिक विचार म्हणा, ह्या सगळ्याला आत्ताच्या लोकशाहीमध्ये, आत्ताच्या परिप्रेक्ष्यात, आत्ताच्या भारतात 21व्या शतकातला महाराष्ट्रवाद किंवा 21व्या शतकातला महाराष्ट्र धर्म या इतिहासावर आधारित काय असलं पाहिजे? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडं पूर्वसुरींनी आपल्या जे लिहून वगैरे ठेवले त्यातनं ती उत्तर आपण शोधू शकू. म्हणजे आत्ता 21व्या शतकातला जर मुद्दा मी सांगितला ना, तर मी आत्ता जे बोललो अगोदरच्या काळात तुम्ही आत्ता उल्लेख केला की महाराष्ट्र धर्म आणि त्याची सगळ्यात चांगली मांडणी म्हणजे रानडे आणि राजाराम शास्त्री यांनी त्याची सुरुवात केली. चांगली मांडणी शेवटी कळसाध्याय म्हणून विनोबांनी केली. विनोबा असं म्हणाले की महाराष्ट्र धर्म हा त्रिविक्रम आहे, 3 पावलांचा आहे. आणि त्यांच्या पुढे ते वामनाचं रूपक होतं, मेटाफोर. वामनांनी 3 पावलामध्ये पृथ्वी स्वर्ग जिंकलं. ओके, म्हणजे पादा म्हणजे व्यापलं, थोडक्यात मुद्दा असा. म्हणून त्याला त्रिविक्रम म्हणतात. तर तसं महाराष्ट्र धर्म म्हणजे काय की महाराष्ट्राचं पहिलं काय उद्दिष्ट तर महाराष्ट्र, दुसरं हिंदुस्थान संपूर्ण देश, आणि तिसरं जग. तर आपलं तिसरं पाऊल हे जगात पडलं पाहिजे, विश्वात्मक. आणि ते दिशा तुम्हाला दाखवली ना ज्ञानेश्वर महाराजांनी. मी तेच म्हणालो की हे आपल्याकडं खरोखर आहे. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुकोबांचा एक अभंग आहे आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष जावं? सावरकरांचं. आता एरवी सावरकरांना आपण हिंदुत्ववादी आणि हिंदू राष्ट्रवादी आणि मग एकाचा धर्म दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये असं उभं करतो. त्यांचे अनुयायी करतात आणि त्यांचे विरोधकही करतात. आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. सावरकरांचं हिंदुत्व नावाचं पुस्तक आहे. म्हणजे सावरकरांना ज्या वेळेला सोडलं अंदमानमधनं आणि रत्नागिरीत त्यांना स्थानापन्न केलं, या अटीवरती की तुम्ही रत्नागिरी सोडायची नाही आणि काही बोलायचं नाही राजकारणावरती वगैरे. मग त्या काळात त्यांनी कधी टोपण नावाने लिहिलं, कधी काय केलं, ह्या गोष्टी केल्या. नाटकं लिहिली बघ अशी, कारण ते राजकीय म्हणता येत नाही, पण ते राजकीय रूपक असायचे, ते जाऊ द्या. तर त्यांनी तो प्रबंध लिहिला हिंदुत्वावरचा आणि तो अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तोच आधार मानला जायचा, डॉक्टर हेडगेवारांच्या काळामध्ये वगैरे वगैरे. मग पुढे थोडेफार मतभेद झाले, म्हणजे विशेषतः गुरुजी आणि आले असताना. त्याच्यात आपल्याला इथे जायचं कारण नाही. पण ते काय म्हणतात तिथं, आता हा मुद्दा आला नाही की पहिलं आमचं हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र जर शाबूत असेल तर आपल्याला पुढची पावलं टाकता येतील. म्हणून महाराष्ट्र धर्माचं पहिलं कर्तव्य काय? महाराष्ट्र. मग तो एकदा खात्रीपूर्वक सेफ झाला. मी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र व्यवस्थित सेफ म्हणजे सुरक्षित केला, राज्याभिषेक करून घेतला, मग दक्षिणेत गेले. ओके, मग हिंदुस्थानचा मुद्दा आला ना. तसं ते काय म्हणतात माहिती का, सावरकर असं म्हणतायत की एकदा आत्ता म्हणजे ही त्या काळची गोष्ट आहे, साधारणपणे 24-25च्या दरम्यानची गोष्ट आहे की आमच्या धर्मावरती आता हिंदू म्हणून विचार करतात ते आमच्या, म्हणजे आता हिंदुस्थान हिंदूंचं असंच म्हणणार, हिंदू धर्मावरती
जी संकट आलेली आहेत ती थांबवणं, त्यांचा प्रतिकार करणं आणि आम्हाला स्वतःला सुरक्षित करून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते आम्ही एकदा केलं पूर्ण, तर आम्ही म्हणू शकू तुकोबांच्या प्रमाणे, हिंदुत्वाचा शेवट तुकोबांच्या अभंगाने होतो. काय तुकोबा म्हणाले? "अमुचा स्वदेश, अमुचा स्वदेश, भुवनत्रया माझी वास." सगळं विश्व हेच आमचं स्वदेश आहे. हा महाराष्ट्राचा बाई, ही आपली आयडिओलॉजी आहे. मग आता त्याच्यामध्ये जे काही अडथळे येतील, त्यांना तसं वाटलं की हा इथे अडथळा हा आहे, म्हणजे त्यावेळेला त्यांना मुसलमानांचा वाटला, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने हिंदू राष्ट्राची वगैरे मान्य केली. ह्या तात्कालिक गोष्टी आहे. बेसिक मुद्दा आमचा स्वदेशी भुवनत्रय माझी वास आहे. आणि तिकडे सावरकरांचं लक्ष गेलं हे मला सांगणंच भाग आहे ना. तुम्ही याचा उल्लेख केलात म्हणून हिंदुत्ववाद, पुरोगामित्व, वेगवेगळ्या विचारधारा या महाराष्ट्रात कशा वाढत गेल्या, डेव्हलप होत गेल्या आणि आज त्यांची परिस्थिती काय? हे पहा, म्हणजे जेव्हा आपण हिंदुत्व जेव्हा असा शब्द वापरतो तेव्हा तो त्याचा संबंध धर्माशी येतो कुठेतरी. हिंदू धर्माशी येतो. मग हिंदू धर्माची आल्यानंतर आपोआप दुसऱ्याही धर्माशी येतो आपोआप, कारण ते कॉन्टेक्स्च्युअल आहे ना. म्हणजे विशेषतः इथे भारतापुरतं बोलायचं तर काय दिसतं आपल्याला, की पूर्वीच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या बरोबर मुख्य धर्म जर पाहिले तर एक बौद्ध धर्म होता, एक जैन धर्म होता. आणि बौद्ध धर्म हा तर सगळ्या जगात पसरलेला होता. एक गोष्ट मला तुम्हाला मुद्दाम सांगायची आहे, म्हणजे ती मला महत्त्वाची वाटते सांगणं. लोक अशा पद्धतीने मांडणी करतायत ना, की बौद्ध, जैन आणि हिंदू, त्यावेळेला वैदिक शब्द होता, वैदिक धर्म, हे जणू एकमेकांचे 24 तास शत्रू होते. हे असं नाही आहे. काय आहे की तुम्हाला उदाहरण देतो मी दुसरं. मध्य पूर्वेमध्ये तो जो पट्टा आहे ना सगळा, त्याला एक विशेष नाव आहे. मी आधी तुम्हाला भाषेच्या संदर्भात बोलतो. सेमिटिक लँग्वेजेस असं म्हणतो. सेमिटिक, आता नुसतं सेमिटिक म्हटलं तर पटकन आपल्याला ज्यूंची आठवण होते. सेमिटिसिझम म्हणजे ज्यू वगैरे, तसं नाही मुद्दा. सेमिटिक लँग्वेजेस म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या आल्या. त्याच्यामध्ये यहुदी लोकांची हिब्रू भाषा आली, त्याच्यामध्ये अरबी आली, मग त्यात आणखीन त्यातल्या ज्या काही उपभाषा वगैरे असतील त्या सगळ्या आल्या. तर सेमिटिक लँग्वेजेस म्हणून आपल्याकडं भाषाशास्त्रज्ञांनी एक फॅमिली मांडलेली आहे. नंतर सेमिटिक रिलिजन म्हणून कल्पना आहे. 3 धर्मांना आपण सेमिटिक रिलिजन मानतो. कोणता? ज्यू, म्हणजे यहुद्यांचा धर्म. दुसरा ख्रिश्चनांचा, येशू ख्रिस्तांनी स्थापन केलेला. आणि तिसरा मोहम्मद पैगंबरांचा, इस्लाम. हे तीनही धर्म एका संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, एका भाषिक कुळात वाढलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी समान आहेत. म्हणजे त्यांची मायथॉलॉजी सारखी आहे, त्यांची एस्टेटॉलॉजी म्हणजे विश्वाची उत्पत्ती, मग माणूस मेल्यावरती कुठे जातो, त्यांचे देवदूत सारखे आहेत. एवढं सारखे पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ ख्रिश्चनांना यहुद्यांचे सगळे अगोदरचे दूत मान्य आहेत, भले यहुद्यांना मान्य नसतील. म्हणजे ख्रिस्ती म्हणजे ख्रिश्चन, म्हणजे आय मीन येशू. मोहम्मद पैगंबरांना म्हणजेच इस्लामला येशूसह यहुद्यांचे सगळे दूत मान्य आहेत, एंजल्स सगळे मान्य आहेत. मग तिचं फरक कुठे आला बाकीच्या लोकांच्या त्यांच्यात? फरक इथे आला की ते म्हणतात की मोहम्मद पैगंबर हे अखेरचे आहेत, इथून पुढे कोणी होणार नाही. आणि एरवी समजा जर काही मतभेद असतील या सगळ्या परंपरेमध्ये, तर फायनल शब्द कोणाचा मानायचा? तो कुराणातला होता. हा त्यांच्यातला मतभेदाचा मुद्दा आहे. पण एरवी साम्याचे स्थळ किती आहेत अहो? जसे हे 3 सेमिटिक धर्म आहेत ना, तसे आपल्याकडे हे 3 धर्म आहेत. आता त्यांना नाव कोणतं द्यायचं मला माहीत नाही, कारण त्याच्यावरती परत मारामाऱ्या होतील. एक संस्कृती तर तुम्हाला मान्य करावं लागेल ना. ही जी तुम्हाला आता इंद्र, वरुण, अमुक तमुक, यक्ष, या त्या देवता, स्वर्ग, सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल एकमेकांच्यावरती प्रभाव टाकतायत. शंकराचार्यांनी काही गोष्टी बुद्धांच्याकडनं घेतल्यात. हे एकमेकाशी इंटरॅक्ट करत, संघर्ष करत, संवाद करत त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून. नंतरच्या काळात वैदिकांनी बौद्ध जैनांची अहिंसा घेतली म्हणजे त्याच्यात लाज वाटायचं काय कारण? ते काय करून बाहेरचे आले ते काय? आता इथं सगळं विकसित झालेलं आहे ना. तर हा जो पहिल्यांदा आपल्याकडचा मुद्दा आहे ना हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये, किंवा की हे जणू काही असे एकमेकांना संघर्ष झालेत, नाकारण्याचं काहीच कारण नाही, ते कुठे होत नाहीत. पण मला सांगा,
जसं तिकडे संघर्ष झालेत या सेमिटिक परंपरेत, ज्याला आपण नाव काय देतो धर्मयुद्ध, क्रुसेड्स, ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या मध्ये, त्या पॅरलल आपल्याकडे काही झालं का हो? तितकं काही भयंकर घडलं अहो. कित्येक वर्ष पिढ्या पिढ्या गेल्या त्या क्रुसेड्समध्ये. जेरुसलेम कोणाचं म्हणून राजे सगळे आले तिथे मारामाऱ्या करायला. तसं भारतात झालेलं आहे का? म्हणजे भारतातल्या लोकांना हे माहिती आहे. म्हणजे त्याच्यामुळंच हे बघा, म्हणजे भगवान बुद्धाला नंतरच्या काळामध्ये हे वैदिक लोक विष्णूचा अवतार म्हणायला लागले. आता ही गोष्ट बौद्धांना मान्य नाही. म्हणजे ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, पण असं म्हणू शकतात ना ते, कमीत कमी असं म्हणण्यावरती तरी कोणी आक्षेप घेत नाही. हे एवढी जाणीव आहे की ते सगळे एका याच्यामधले आहेत, एका परिवेशामधले आहेत. तसं तिकडे होईल का? झालंय का? म्हणजे जरी हे अगोदरचे मी तुम्हाला सांगितलं मान्य केलं, नंतरच्या काळात काय झालं चित्र दिसतं तुम्हाला. आज हे एकाच परिवेशातून निर्माण झालेले दोन धर्म, एक यहुद्यांचा आणि दुसरा मुसलमानांचा, गाजापट्टीत काय चाललेलं आहे तुम्ही कल्पना करू शकाल भारतामध्ये असं होईल म्हणून? नाही होणार. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आपल्याच लोकांनी. हे एकमेकांच्या विरोधात उभं करतात ना, आणि ते करणार जाऊ. त्यांची दुकानं आहेत, राजकीय पक्षांची दुकानं असतात, धर्मगुरूंची दुकानं असतात. ती चालण्यासाठी त्यांना हे अशा प्रकारचे झगडे संघर्ष कायम ठेवावे लागतात. तीच गोष्ट जातीची आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यांना परवडणार नाही हे सगळं शांत केल्यानंतर, शांत होऊन. अशी वस्तुस्थिती आहे. कायम कुठली ना कुठली तेढ, कधी जातीची, कधी धर्माची, कधी भाषेची, कधी पंथाची, ही असायलाच हवी का? महाराष्ट्र याच्या पुढे जाऊ शकणार नाही? नाही, जायला पाहिजे ना. पण आता हे महाराष्ट्राला कोणी सांगायचं? कारण मी आता जी 2-3 तुम्हाला संस्थात्मक मुद्दे सांगितले, पक्षाचा सांगितला, धर्माचा सांगितला, जातीचा सांगितला, तुम्हाला त्यासाठी ना राजकारणाचं स्ट्रक्चर बदलावं लागेल की जेणेकरून या गोष्टी याचाच कामा नाहीत निवडणुकीत किंवा कशात. ते कसं करायचं बघा. असं स्ट्रक्चर निर्माण करायला पाहिजे. कसं करणार की ज्याच्यात धर्मालाही स्कोप मिळता कामा नये. म्हणजे म्हणतो आपण आमची घटना वगैरे वगैरे आहे, काय सिक्युलर आहे, अमुक आहे वगैरे आहे सुद्धा, म्हणजे पण तेवढं होत नाही ना. त्याच्यातून लोक लूप होल्स काढून काय करायचं करतात. ती गोष्ट जातीची आहे. आणि शेवटी काय माहिती का, की घटना ही असेल किंवा ती असेल किंवा कुठली असेल, शेवटी जे लोक ते वापरतात की नाही त्यांच्यावरतीच अवलंबून असतं ना. हे बाबासाहेबांना नाही माहिती होतं की मी पुष्कळ चांगले गेले, पण माहीत नाही पुढचे लोक कसं करतील ते. म्हणजे उद्या मंदिराच्या चाव्या खायच्याकडे गेला का देवाच्या ऐवजी, ते काय काही होऊ शकतं ना. म्हणजे तर तसा तो मुद्दा आहे की आपल्याला एक अशा पद्धतीचं राजकीय संरचना निर्माण केली पाहिजे, जी लोकशाहीच असणार असतात, की जिच्यामध्ये निदान निवडणुकांच्या दरम्यानच्या काळामध्ये यातलं काही शिरतं कामा नये. इतकी ती अभेद्य ज्याला म्हणतो आपण, ती व्हल्नरेबल असतं कामा नये. आणि आपल्याकडे होतं ना. आणि मग परत येतो मुद्दा की घटनेला धरून काहीतरी केलं कुणीतरी पक्षाने, मग लोक लगेच कोर्टात जातात. मग कोर्ट त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणू शकतो. म्हणजे तो मुद्दा तो आला. ही व्हल्नरेबिलिटी जी आहे ना आपल्या व्यवस्थेमधली, ती आपल्याला दूर करायला पाहिजे. स्पेसिफिक मुद्द्याकडे येतो भाषेच्या. गेल्या 2-3 महिन्यात मराठी विरुद्ध हिंदी हा वाद पुन्हा उभा राहिला आहे. आणि याच गेल्या वर्षभरातच मराठीला अभिजात भाषा मिळाली, दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. मराठी विरुद्ध हिंदी वाद हवा का? मराठी विरुद्ध कुठली भाषा हा वाद हवा का? आणि खरंच आपल्याकडं हिंदीची सक्ती वगैरे काय घडते का? काय कसा विचार करावा आपण? नाही, ते सुरुवातीला तशा पद्धतीचं डिक्लेरेशन झालं होतं माझ्या समजुतीप्रमाणे, पण नंतर सरकारच्या लक्षात आलं आणि त्याने ते मागं घेतलंय. तर ते कुठल्या इथूनही केलं त्यांनी, मुळात मी मला माहीत नाही, पण घेतल्यानंतर जेव्हा लक्षात आलं ते आणल्यानंतर की हे महाराष्ट्रातल्या लोकांना रुचलेलं नाही, तेव्हा सरकारने वेळच शहाणं होऊन ती भूमिका मागे घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल फारसं बोलायचं कारण नाही. नाही, आत्ताची घटना राहू दे. इन अ लॉंगर टर्म मराठी भाषा आणि हिंदी भाषा, आणि आपण जी गेली चर्चा केली की सहिष्णू विस्तारवाद सामावून घेणं याच्यामध्ये, किंवा मराठी गुजराती हा पण एक कायम संघर्षाचा मनातल्या मनात कधी दृश्य भाग राहिलेला आहे. तर मराठी विरुद्ध इतर भाषिक अस्मिता
ह्यांच्या संघर्षाकडे तुम्ही ब्रॉडर कॉन्टेक्स्ट कसं नाही, त्याच्यात कसं होतं माहिती आहे का, शेवटी व्यापक भूमिका जी स्वीकारायची ना, ती कुणीतरी एकाने स्वीकारून चालत नाही. त्याच वेळेला त्याला दुसऱ्याकडून तसाच रिस्पॉन्स मिळाला तर तिला अडचण राहतो. नाहीतर जो व्यापक भूमिका स्वीकारतो त्याला त्याचा फटका बसतो. आणि हा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की हिंदी राष्ट्रभाषा म्हणून जाहीर, तशी ती राष्ट्रभाषा म्हणून कधी जाहीर झालेली नाही. टेक्निकली जर आपण विचार केला ना, तर तशी ती राष्ट्रभाषा नाही. हा एक सटल मुद्दा आहे आणि तो मांडणारे लोक मानतात, मी त्याच्यात जाणार नाही. पण तरीसुद्धा तिला एकदा तसं काहीतरी कोणतरी म्हटलं आणि एक संपर्क भाषा का होईना पाहिजे भारताची, ती उचलण्यामध्ये आणि तिचा प्रसार करण्यात सगळ्यात पुढे असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र होतं. 2 सेंटर्स होती महाराष्ट्रामध्ये. अहो, गांधीजीच जर वर्ध्यामध्ये राहत असतील तर तो सगळ्यात गांधीजीचा प्रभाव कुठे पडला, कुठल्या शिक्षण पद्धतीवरती पडला? महाराष्ट्रातल्याच ना. वर्ध्यालाच बिटिंग झाली सगळी. वर्धा पॅटर्न होता नंतरच्या काळात खूप दिवस शिक्षणाचा सुद्धा. तर तिथे तो विचार पुढे डेव्हलप झाला वगैरे वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रात 2 सेंटर्स होती, म्हणजे एक पुणे आणि एक वर्धा राष्ट्रभाषा सभा, एक वर्ध्याची आणि एक पुण्याची. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदीची एवढी क्रेज होती की सगळ्या हायस्कूलांमध्ये 3, 4, 5 परीक्षा न बसवायची पोरं. मी 4 परीक्षा दिल्यात ना हिंदीच्या, काय ते पहिली, दुसरी, प्रबोध, प्रवीण वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे एकच राहते पंडित. मग तो हिंदीच्या ग्रॅज्युएशनच्या एवढ्या लेवलचा झाला. हे आम्ही हायस्कूलमध्येच अचीव्ह केलं होतं, जवळजवळ कंपल्सरी होतं. मग तो उपयोग झाला आपल्याकडे. मग आपण एवढं व्यापक होतोय, आपण सगळं स्वीकारतोय राष्ट्राच्या. तोच तर माझा मुद्दा मागायचा होता ना, की महाराष्ट्र पहिल्यांदा असतो भारताच्या याच्यासाठी, ते आपण स्वीकारलं. पण पुढे पुढे लोक आपल्याला त्याचा अनुभव यायला लागला, कटू अनुभव यायला लागला की हे आपण जितके व्यापक होतोय तेवढे बाकीचे लोक होत नाहीत आणि त्याचा आपल्याला तोटा होतो, विशेषतः दक्षिणेतले लोक. आता दक्षिणेतले लोक का होत नाहीत त्याचा मुद्दा आहे. कसं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी अवघड नाही आहे, ती शाळेत नाही शिकवली तरी आपोआप होतेच संपर्कातनं वगैरे वगैरे. दक्षिणेत तसं नाही आहे. दक्षिणेत लिपी वेगळी आहे, त्यांचं भाषेचं कुळ म्हटलं ते सुद्धा बऱ्यापैकी वेगळे आहे. आणि तिथं सुद्धा होतं ना अगोदर. अहो, राजाजींच्या सारखा माणूस हिंदी प्रचारक सभेचा मुख्य होता दक्षिणेतल्या. पण झालं काय माहिती का, उत्तरेतल्या लोकांनी मग सुरुवात केली दादागिरी करायला. ही वस्तुस्थिती आहे की जेणेकरून त्यांनाही वाटायला लागलं की हे लादतायत आपल्यावरती. हा विचार उत्तरेतल्या लोकांनी केला पाहिजे ना, हिंदी बोलणाऱ्या, की अरे हे जर आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल तर या पद्धतीने चालणार नाही ना, सामंजस्याने केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की मग त्यांचा रोकडा प्रश्न आला की आम्ही शिकतो, उत्तरेतले लोक दक्षिणेतली भाषा शिकायला तयार होतील का? होत नाहीत ना. म्हणजे फुकट चेंगराची महाराष्ट्राची होती ना. महाराष्ट्राचा कधी कधी आयडेंटिटी क्रायसिस होतो की आपण नेमके दक्षिणेतले म्हणायचे की उत्तरेतले म्हणायचे, कारण तो सगळ्यांचाच आहे. तो आपल्याला फटका असा उलटा बसू शकतो. 21व्या शतकात हा महाराष्ट्राचा आयडेंटिटी क्रायसिस सगळीकडेच होताना दिसतो. कोणी म्हणतं अगदी की भाजपाचा प्रवास विंध्यापर्यंत अडकतो, तो महाराष्ट्रात एक्स्ट्रा झाला वगैरे वगैरे. इथून दक्षिणेतली लोक म्हणतात की हे बॉलिवूड इथं वगैरे. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय सर्व बाजूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा आयडेंटिटी क्रायसिस जवळपास होत राहतो सातत्यानं. ह्याला आत्ताच्या 21व्या शतकातल्या 2025 मध्ये काय उत्तर? नाही, आता हे जे हे ना शतक 21वं शतक, हे जागतिक स्तरावरती आयडेंटिटी क्रायसिसचं आहे, जागतिक स्तरावरती. आणि आपल्याला अजून खूप येणार आहेत. म्हणजे आपण माणसं आहोत, म्हणजे आपण माणसं आहोत की यंत्र आहोत, हा क्रायसिस येणार आहे. ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आणखीन महत्त्व वाढेल आणि रोबोटिक ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये पुढे यंत्र आणि मानव यांचा इंटरफेस, म्हणजे असं एक अस्तित्व, त्याचा प्राणी म्हणा, मशीन म्हणा, व्हॉट एव्हर यू कॉल इट, होणार आहे निर्माण, की काही त्याचा भाग मशीन असेल आणि काही त्याचा भाग माणूस असेल, म्हणजे ऑर्गॅनिक असेल. तर त्याला नेमकं काय म्हणणार तुम्ही? इथपर्यंत तो क्रायसिस जाणार आहे, ही सुरुवात आहे. तर या क्रायसिसच्या पुढे हे आपले आत्ताचे जे धार्मिक वगैरे वगैरे क्रायसिस ही त्यामानाने काहीच नाहीत. आणि मग तिथे तुम्हाला हा सगळ्यात व्यापक क्रायसिस जर तुम्हाला थांबवायचा असेल, त्याच्यावरती मात करायची असेल, तर कशाचा आधार घ्यायचा हा प्रश्न तेव्हा निर्माण होणार आहे. आणि आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्याची खुणगाठ बांधली पाहिजे की याचं उत्तर कदाचित आपल्या विचारामध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये असू शकतं, संतांच्या विचारामध्ये असू शकतं. तर हा जो क्रायसिस आहे ना, तो
वाढत चालणार आहे दिवसेंदिवस. त्याला त्याला पर्याय नाही. आपण त्या दिशा आणि हे त्या क्षेत्रातले लोक तुम्हाला इशारा देत आहेत मोठमोठे. हिंटन सारखे, आता परवा ज्याला तुम्हाला नोबेल पुरस्कार वगैरे मिळाला ना, असे अनेक आहेत. म्हणजे हेच काय, महाराष्ट्रानं सगळे वाद जोपासले. समाजवादी मोठे विचारवंत महाराष्ट्राचे, हिंदुत्ववाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्रात, सावरकर महाराष्ट्रात, काँग्रेस वाढली फोफावली महाराष्ट्रात, वर्ध्यात महात्मा गांधी कित्येक वर्ष होते. आजचा महाराष्ट्राचा वाद कोणता आहे आणि या सगळ्या वादांचं आज महाराष्ट्रात आणि देशात काय झालं? नाही, आजच्या महाराष्ट्राचा त्याला वाद म्हणजे वाद याचा अर्थ आयडिओलॉजिकल जर घेतला आपण, तो एक घेता येतो. आणि दुसरं सत्तेसाठी चाललेला पक्षांमध्ये भांडणं असाही घेता येतो. तर पक्षांमध्ये भांडणं चाललेलीच आहेत. आपण बघतो, आपण संघर्ष चाललेलाच आहे. आयडिओलॉजीचा जर मुद्दा म्हणाल तर एका बाजूला तुम्हाला BJPची एक हिंदुत्ववादी आयडिओलॉजी म्हटली जाते. आता ती कितपत स्वीकारायची, त्याचं काय करायचं हे त्याच्यावरती अवलंबून आहे की या आयडिओलॉजीमध्ये ही कितपत समावेशक करतात नाही. आता सेक्युलरिझम ही गोष्ट समावेशक आहे हे तर कुणीच नाकारणार नाही, आहेच ती मुळात. म्हणजे ते सगळ्याच लोकांना जर समान ट्रीटमेंट देत असते समजा, आता त्याचा तुम्ही अर्थ काय लावा, निरपेक्ष म्हणजे तो एक तसा धर्माच्या धर्माला बाजूला ठेवून म्हणा किंवा सगळ्या धर्मांना सामावून घेऊन म्हणा, तो एक वेगळा मुद्दा झाला. पण मी तरी म्हणेन की ती एक समावेशक व्यापक आहे असं एक साधारण चित्र आहे. तर हिंदुत्ववाद म्हणजे त्या आयडिओलॉजीचं रिजेक्शन असं नाही. त्या आयडिओलॉजीचे तुम्हाला गेले 70-75 वर्ष जो अनुभव आला, तिचे काही तोटे जर झाले असतील तर कोणाला झाले, कसे झाले आणि त्याच्यावरती कशी मात करता येईल, पण ती करताना परत आपला व्यापकपणाने आपलं समावेशकता सोडता कामा नये. अशा पद्धतीने समजा हा हिंदुत्ववाद पुढे आला तर तो संघर्ष कमी व्हायचा एक संभव आहे. आता दुसऱ्या बाजूने काय होईल की यांच्या हिंदुत्ववादाला शह देण्यासाठी म्हणून तो त्यांचा जितका टोकाचा करायला जातील ना, सेक्युलरिझम म्हणजे कोट अनकोट, तर ते त्यांच्या अंगलट येईल. मग त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण बहुसंख्य लोकांच्या याचा आदर केला पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. हे दोन्ही बाजूचा मुद्दा आहे. म्हणजे एकानं समावेशक होण्याची गरज आहे आणि दुसऱ्यानं म्हणजे वेगळ्या पद्धतीचा समावेशकपणा, आणि दुसऱ्यानं जो टोकदारपणा आपण करत आलेलो आहोत आयडिओलॉजीच्या नावानं, तो जरा जास्तच झालेला आहे असं वाटायला पाहिजे त्यांना सुद्धा. आणि अभ्यासांचे असं नाही म्हणत मी. म्हणजे आता अगदी एक साधा उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आयडेंटिटी क्रायसिसचं उदाहरण दिलं की नाही, पक्षांच्या मध्ये सुद्धा तो आहे ना. म्हणजे एक अतिशय साधारण मुद्दा, तुम्ही आता भाजपचा मुद्दा आणला. भाजपच्या विरोधातला विरोधी पक्ष सगळ्या भारतीय पातळीवरती कोणता? काँग्रेस आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोणता आहे? आणि नॅचरल आहे ना, काँग्रेसला 100 वर्षापूर्वीचा अगोदरपासूनचा इतिहास आहे. बाकीचे अनेक पक्ष काँग्रेसमधूनच बाहेर पडून आले. त्यातलं महाराष्ट्राचा समाजवादी वगैरे मागमूस पण नाही. कम्युनिस्टांची तीच गत झाली. शिवसेना सारखा पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे. मग राहता कोण राहिलं? काँग्रेस राहिला. आता यांच्याकडे जशी एक यांची आयडेंटिटी तशी झालेली आहे, भले त्याच्यासाठी त्यांच्यावर टीका होते, तशी काँग्रेसच्या आयडेंटिटीचं काय हो मला सांगा. यशवंतराव चव्हाणांना कोणतरी विचारलं होतं किंवा त्यांनी लिहिलं त्यांच्या आत्मचरित्रात की मला जेव्हा जेव्हा संभ्रम निर्माण होतो एखाद्या गोष्टीबद्दल परिस्थितीच्या मुळं, त्यावेळेला मी आय गो बॅक टू फंडामेंटल्स, मी मूलभूत जे काही आहे. आणि मग काँग्रेसचं फंडामेंटल काय आहे हा प्रश्न येतो की नाही. आता तुम्ही सांगा मला, आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर नसेल, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो, सगळे काँग्रेसवाले एका स्वरात बोलतात की आमचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. मान्य आहे ना, म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांनी जे दिलं महाराष्ट्राला, भारताला, जगाला, ते नाकारायचं काहीच कारण नाही. त्याच्यावर तुमच्यावरती कुणी आक्षेप घेणार नाही. पण मग गांधी नेहरू कुठे गेले? गांधी नेहरू हा तुमच्या आयडेंटिटीचा भाग आहे ना. तुम्ही मला सांगा, गेल्या 5 वर्षातल्या या सगळ्या नेत्यांची स्टेटमेंट एकत्र करा आणि करा ते काय त्याला म्हणतो आपण स्टॅटिस्टिक काढा
आणि त्याचं प्रपोर्शनेट बघा कसं होतंय ते, की किती वेळा गांधी नेहरूंचं नाव आलं आणि किती वेळा शाहू फुले आंबेडकरांचं नाव आलं. तुमचा पाया, तुमची आयडेंटिटी ही गांधीजी आणि नेहरू आहेत. म्हणजे गांधी नेहरूंना पायाभूत ठेवून तुम्ही फुले, शाहू आंबेडकर, मार्टिन लुथर किंग, हुसोएवर, अगदी ते रामस्वामी नायकर काय तुम्हाला आणायचं ते आणा, पण तुम्ही पायाची गोष्टच करत नाही. मग तुम्ही काय म्हणून लोकांच्या पुढे, तुमची शक्ल काय आहे, तर हे त्यांनी विचार केला पाहिजे. आणि हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे, हा तात्विक सोडाच होता कुठला, हे निदान कमीत कमी की अरे बाबा आपण जेव्हा लोकांच्या पुढे जातो तेव्हा आपल्याला आपली एक स्वतःची किमान ओळख लोकांच्या पुढे सांगता आली पाहिजे. आणि इतिहासकाळ तुम्ही जर गेला तर तुम्हाला असं दिसेल की या तिघांचाही त्यांच्या त्यांच्या काळात काँग्रेसला प्रचंड विरोध होता. हा, ती कारणं वेगळी आहेत, ती त्या त्या काळात समर्थनीय सुद्धा असतील, तो काही मुद्दा नाही माझा. फक्त मी यांच्याबद्दल बोलतो की तुम्हाला जर एक आयडिओलॉजी जी आहे भाजपची, तिच्याशी जर तुम्हाला मुकाबला करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची आयडेंटिटी नीट दाखवता आली पाहिजे की हे आम्ही आहोत. तिकडे काहीतरी घडलं आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून तुम्ही तेवढ्यापुरती डागडुजी केली तुमच्या आयडेंटिटीमध्ये, म्हणजे ते हिंदुत्वाचा प्रसार करतात म्हणून तुम्ही पंढरपूरला जायला लागला दोनदा, त्याला त्यांनी काय होत नाही. हो, हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं. अजून थेट मुद्द्यावर येतो. गेले 10 वर्ष 2014, 19, 24, 19ही या तिन्ही निवडणुकांमध्ये क्रमाक्रमानं रूढार्थानं हिंदुत्ववादी असणाऱ्या किंवा हिंदुत्वादी शब्द जाऊ दे, रूढार्थानं उजव्या असणाऱ्या पक्षाला महाराष्ट्र सातत्यानं मॅन्डेट देत आलाय. 2024ला तर ते चढत्या भाजणीचं मॅन्डेट होतं पाठीमागच्या दोन्ही मॅन्डेटपेक्षा, आणि लोक बोलतात मत देत आहेत त्याचा अर्थ. तर महाराष्ट्र मुळापासून उजवा झाला आहे का? का तुम्ही जे आपली परंपरा सांगितलीत त्याच्यामुळं तो राईट लिबरल ज्याला म्हणतात असा काहीसा मुळापासून बदललेला आहे का असाच होता राईट लिबरल? खरं नका तुम्हाला, हे उजवा आणि डावा या फक्त म्हणण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही मला सांगा ना, 10 वर्षापूर्वी बघा, 20 वर्षापूर्वी म्हणा, तुम्ही त्यावेळेला ज्यांना उजवे म्हणत असाल त्यावेळेला कदाचित तुम्हाला आत्ता डावे वाटते, आणि त्यावेळेला तुम्ही ज्यांना डावे समजत असाल ते आत्ता तुम्हाला कदाचित उजवे वाटते. ही राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी करून घेतलेली डिव्हिजन आहे, काही उजवं डावं नाही. अहो, कम्युनिस्ट पक्षांमध्ये म्हणजे आपण काय समजतो की बाकीचे पक्ष कसे आहेत, तिथं काँग्रेस समजा मध्यममार्गी म्हणा, पण समजा त्यावेळेला एक स्वतंत्र पक्ष होता, नंतर भारतीय जनसंघ पक्ष होता, त्यांना काय म्हणजे हे उजवे पक्ष आहेत. मग डावा कोणता? तुम्हाला कम्युनिस्ट पक्ष. तर कम्युनिस्ट पक्ष सुद्धा डावा कम्युनिस्ट उजवा कम्युनिस्ट आला ना, मग काय करणार तुम्ही त्या? परत डाव्या कम्युनिस्ट सुद्धा अतिजय नक्षलवादी आले, माओवादी आले, मग कुठे तुमचं डाव राहिलं, कुठं उजवं राहिलं? त्यामुळे हे पत्रपंडित राजकीय लोक हे सामान्य लोकांना गुल्लू बनवतात, अशी भाषा वापरतात. बरं, त्यांना ती वापरणं भागच आहे. एरवी ते सांगणार तरी काय, काहीतरी एक मॉडेल लागतं, काहीतरी एक थेरॉटिकल चौकट लागते, ही बरी आहे त्यातल्या त्यात, डावे उजवे. कोण डावे सांगा ना मला. रशिया डावा आहे, चीन डावा आहे, कोण डावा आहे? आपण जात, धर्म, भाषा, विचारधारा या सगळ्याविषयी बोललो. मुलाखतीच्या शेवटी येताना मला असं विचारायचं आहे, तुम्ही 700 वर्षाचा महाराष्ट्र अभ्यासलाय, 50-60 वर्ष अभ्यासतच आहात. 75तला आत्ताचा महाराष्ट्र जो आज 65व्या दिवशी आपण म्हणतोय, तुम्ही कसं इमॅजिन करताय की असा महाराष्ट्र मला हवा आहे? मी नाही इमॅजिन करत. 100 वर्षापूर्वी जदुनाथ सरकारांनी इमॅजिन केलं आहे. सर जदुनाथ सरकार, की ज्यांनी, हे बंगाली इतिहासकार होते, ज्यांनी आधी मोगलांचा इतिहास लिहिला, औरंगजेबाचा इतिहास लिहिला, चरित्र लिहिलं, आणि नंतर शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, शिवाजी अँड हिज टाइम्स. काहीतरी 1920च्या अगोदरची गोष्ट आहे, की ज्याचं भाषांतर मराठीमध्ये बडोद्याचे वाकसकर म्हणून होते, त्यांनी केलं. तर त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, कोणी सरकारांनी, सरकार हे काही मराठ्यांच्या बाजूचे नव्हते, म्हणजे मराठ्यांच्याबद्दल त्याचे पूर्वग्रह होते, पण तरीही हे असून सुद्धा सरकारांना एक गोष्ट सांगावी लागली, मान्य करावी लागली. ते असं म्हणतायत की शिवाजी महाराजांच्या पासून आत्तापर्यंत मराठी हे अग्रेसरच राहिलेले आहेत हिंदुस्थानात.
कसे ते मी तुम्हाला आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला सांगून टाकलं. अग्रेसर राहिलेले आहेत. आजही ते अग्रेसर आहेत. म्हणजे हे साधारणपणे 1915 ते 1920च्या दरम्यानचं ते त्यांचं लिखाण आहे. आजही ते अग्रेसर आहेत आणि होतेच ना. तो जर आपण काळ पाहिला तर कोणता काळ आहे? 15 साली गोपाळकृष्ण गोखले गेले, की जे काँग्रेसचे मुख्य होते तेव्हाच्या, आणि टिळक तिकडे अंदमानात नाही, मंडालेला होते. दरम्यानच्या काळात टिळक परत आले आणि गोखले गेल्यानंतर टिळकांनी ताबडतोब सगळी काँग्रेस काबीज केली. म्हणजे परत अग्रेसर टिळकच राहिले 20पर्यंत. म्हणजे जेव्हा हे लिहित होते तर ते म्हणले की महाराष्ट्र आज अग्रेसर आहे हिंदुस्थानात. आणि पुढे ते म्हणतायत की जे ऐकून मी अक्षरशः माझ्या अंगावरती शारे आले. म्हणजे आय कांट कुडंट हेल्प इट, की मराठ्यांच्यामध्ये आजपर्यंत जे गुण आहेत की ज्यांच्या गुणांच्या आधारे ते आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झाली अग्रेसरत्वाची, त्याच्यात त्यांनी आणखीन काही गुणांचं वर्धन केलं. ते त्यांनी सांगितलेत काय, व्यवहार कौशल्य, व्यापारी वृत्ती, यांत्रिक वगैरे वगैरे. तर आणखीन 100 वर्षामध्ये ते जगाच्या पाठीवरती क्रमांक 1 म्हणजे अग्रेसर राहतील. 1919 आता 2019 झालं, 100 वर्ष झाली. आहोत का आपण जगाच्या पाठीवरती अग्रेसर? आपण नाही आहोत. मग आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे की यदुनाथ सरकार यांचं भविष्य खोटं कसं ठरलं, ते ठरवण्यामध्ये आपली जबाबदारी किती आहे, असं इंट्रोस्पेक्शन. आणि मग आपण काय केलं पाहिजे? त्यांनी जे सांगितले तेच गुणधर्म आपण मधल्या काळात वाढवले का? नसते तर कसे वाढवता येतील? किंवा त्याच्यापेक्षा आणखीन काही लागतील का की जेणेकरून आपण ते वाढवू, म्हणजे जाऊ खरोखर पुढे? याची गरज आहे. म्हणजे माझ्या डोळ्यापुढे तो हिंदुस्थान आहे, तो महाराष्ट्र आहे यदुनाथांच्या पुढे होता तो, की जगात मध्ये पहिला अग्रेसर. शेवटचा प्रश्न, कोणती 3-4 गोष्टी अशा वाटतात की ज्या आपण सुधाराव्यात? यदुनाथ सरकारांचं वाचायला हवं, पण ते प्रत्येक जण वाचू शकेल असं नाही. या 10 वर्षात पुढच्या या 3 गोष्टी प्राधान्यक्रमानं केल्या तर जो महाराष्ट्र तुम्ही इमॅजिन करताय, यदुनाथ सरकारांनी केला, ज्ञानेश्वरांनी केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तो होऊ शकेल. वाचायला नाही, मग कोणत्या 3-4 गोष्टी तुम्हाला प्रायोरिटीनं दिसतात की या महाराष्ट्रानं करायला हवं? हां, तेच मी यदुनाथांनी जे सुचवलं की हे गुणधर्म महाराष्ट्रामध्ये आपले आले पाहिजेत, पहिली गोष्ट अशी. आणि दुसरी गोष्ट अशी की जे राजाराम शास्त्रींनी सांगितलं, जे शिंदेंनी सांगितलं, की एकट्या कुठल्याही जातीने तुम्ही पुढे जाणार नाही. जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या जाती, म्हणजे ज्यांनी ऐतिहासिक काळात सुद्धा कामगिरी बजावलेली आहे. आता त्या काळामध्ये जाती व्यवस्था होती, बऱ्याच लोकांना संधी मिळाली नाही, ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे त्याला काही पर्याय नाही, ती त्यांना दिली पाहिजे. त्यासाठी आपण राखीव जागांची तरतूद केलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. हा मुद्दा एकदम बाजूला आहे. पण ज्यांना एक तशी परंपरा आहे, बॅकग्राऊंड आहे, त्यांनी केवळ आपल्या जातीपुरतं न बघता, कारण तसं करून तसं करून त्यांना काय वाटतं असं होईल का की तसं केल्यामुळे त्यांच्या जातीची प्रगती होईल? होत नाही. जोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका जातीची प्रगती होईल असं होणार नाही. समजून घेतलं पाहिजे ना. तर हे मिळून करण्याचं काम आहे. आणि हे मिळून करण्याच्या कामाच्या आड जर कुणी राजकीय पुढारी येत असतील, कुणी जातीचे पुढारी येत असतील, तर त्यांना बाजूला करून नवीन नेतृत्व निर्माण केलं पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जातीचं नेतृत्व हा शॉर्टकट आहे. दोघांचाही, नेत्यांचाही, अनुयायांना पण काही फायदे ताबडतोब मिळतात ना. पण इन द लॉंग रन म्हणतो आपण, तिथं आपलं नुकसान झालेलं असतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. शिवाजी महाराजांनी असं पाहिलं असतं आणि फक्त मराठ्यांचंच राज्य करतो म्हणले असते तर काय झालं असतं का ते राज्य? नाही, त्यांनी कायस्थांना बरोबर घेतलं, त्यांनी ब्राह्मणांना बरोबर घेतलं. आपल्या मंत्रिमंडळात त्यांच्या अष्टपदांना 7 जण ब्राह्मण होते. उपयोग होता म्हणूनच राहिलं ना ते. तर काय उगी थोडी चैन थोडी दिली ती, किंवा त्यांना ब्राह्मणांना फेवरही करायची नव्हती, किंवा त्यांच्यावरती कुणी कंपल्शन केलं नव्हतं की हे एवढे ब्राह्मण. ते गरजेचं वाटलं त्यांना. तर तसं आपण हा विचार करायला पाहिजे. आणि इतिहास काळात ज्या काही झाल्या असतील गोष्टी झाल्या, एकमेकांना त्रास दिला असेल वगैरे झाल्या ना, ते किती दिवस तुम्ही उघडीत बसणार? त्याला कुठेतरी स्टॉप दिलं पाहिजे ना. मग हा इतिहास तुम्हाला आणखी 1000 वर्षे पुढे नेता येईल, त्याला काय लागतं हो? डॉक्युमेंट्स तर आहेतच. हे असं असं झालं, याने तसं केलं, त्याने असं केलं, की तुम्ही किती दिवस घेऊन बसणार आहात? आता आपल्याला जगाच्या पातळीवरती आपल्याला उदाहरणार्थ चीनशी टक्कर द्यायची आहे. आजच बातमी वाचली की चीनने एक पूर्णपणे AI रोबोटिक हॉस्पिटल केलेलं आहे. त्याच्यात डॉक्टर सगळे रोबो आहेत. तर रोबोट जात होईल का? ब्राह्मण रोबो आणि मराठा रोबो आणि दलित रोबो असं काय होईल?
नाही होणार. तर हे आपल्याला त्या याच्याशी मी मगाशी म्हटलं ना, की तो आयडेंटिटी क्रायसिस पुढचा फार महत्वाचा आहे. यंत्र आणि माणूस यांचा आहे. हे तुम्ही फार याच्यात मागे जाऊन भलतीच चर्चा करता लोक. राईट. असा मुद्दा आहे. सर खूप खूप आभार. कालच्या गोष्टीतनं आज काय करायचं म्हणजे उद्या काय होईल हे अगदी समग्रपणे चर्चा करता आली. परत परत वेगळ्या विषयांवरती बोलूया, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.